राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज जरा भयानक घटना बघायची आणि एखाद्या स्त्रीची आबरू लुटणे म्हणजे नेमका काय प्रकार आहे आणि विषय असा महत्त्वाचा आहे की आपल्या स्टोरी ऐकता ऐकता तुमचा एक अभ्यास 100% पूर्ण होणार आहे। आणि तो अभ्यास म्हणजे ह्युमन सायकोलॉजी, माणसाचं मानसशास्त्र कसं असतं याचा परफेक्ट तुम्ही 50 एपिसोड बघितले की तुमचा अभ्यास पुरा झाला म्हणायचा। आणि महिलांना मुलींना ह्याच्यातून इतका फायदा होणार आहे की बाबा कोण कसं बोलतोय काय बोलतोय ह्याच्याहून त्यांचा लगेच जागृत होणार। हा धोका, ती रिंग वाजणार, लगेच घंटीच वाजणार डोक्यात, इथं धोका आहे। आमच्या गावापासून 12 किलोमीटर 14 किलोमीटरवर राहणारी घटना आहे, झालेली घटना आहे। पुणे सोलापूर महामार्ग आहे, त्याच्यात पुणे सोडलं की हडपसर, हडपसर सोडलं की लोणी काळभोर, लोणी काळभोर सोडलं की उरुळी कांचन, उरुळी कांचन सोडलं की यवत, आणि यवत सोडलं की केळगाव चौफुला। आता हा यवत या ठिकाणी बाळू रघुनाथ जाधव नावाचा एक इसम राहतोय। म्हणजे लोक त्याला माणूस म्हणतात, पण तो नराधम आहे, पण त्याला माणूस म्हणू आपण। आता ह्या बाळ्याचं वैशिष्ट्य असं की कधी मधी दारू पिणे, मिळेल ते काम करणे, हा काय लय कोट्याधीश नव्हता। ते बायकोला बिचारला रोज प्रपंच बघून कामाला जायची, तिला घरी येऊन शिवीगाळ करणे, हाणमार करणे। ती एक दिवस वैतागली, गेली मारायला निघून। आता ती अहमदाबाद लातूरची होती बिचारी, तिला गेली की ती काय महिनाभर आलीच नाही। आणि ती म्हणली मूर्त्याला पोलीस स्टेशनमध्ये खेचती, हे सारखा मारहाण करतोय आणि त्याचंच रीतसर सही बी घेती आणि मग नांदायला येते। एक मुलगा होता तिला, तसा काय विषय नाही। बाळ्या इकडं ती बायको रुसून गेल्यावर त्या यवतमध्ये बाळ्या जवळजवळ 15 दिवस उपाशीच, उपाशी म्हणजे बाकीचं अन्न खात असन, पण त्याला काही शरीर सुख मिळायचा काय प्रश्न नव्हता, कारण बायको माहेरी। माणसाला शरीर सुख वेळच्या वेळ जर नाही मिळलं तर त्याचं काय होतं आणि कसं होतं हे पण होतं। आणि ज्याला सवय लागली ना, ते संसारिक आहे ना, त्यांचं तर लय अवघड। हा जो बाळे बाळू रघुनाथ जाधव, ते सासऱ्याच्या हातापाया पडला, भाऊ म्हणला परत नाही होणार, चुकलं, मी न्यायला येतो। आणि तारीख उजाडली 1 एप्रिल 2024, आता चाललाय मे, म्हणजे साधारण 1.5 महिन्यापूर्वीची घटना। 1 एप्रिलला ते दिवस होता। ते सासरे भाऊ म्हणले परत काय असं करू नका, जा घेऊन, म्हणजे शेवटी लेख माती आहे, तुमच्या दारात चांगली दिसल, तुमच्या घरात तुमची लक्ष्मी आहे, तसं काय नाही, पण ही हानमारी असल्या काय मी खपून घेणार नाही, एकदा तुम्हाला सूट, नाही तर परत मग बरोबर खेचणार म्हणले पोलीस स्टेशनला। आता बायकोला आणायला जायचं म्हणलं, हे खुश झाला। 1 तारखेला त्याला जायचं होतं अहमदापूर लातूरच्या गाडी, लातूर गाडी संध्याकाळी 7:30-8च्या आसपास येते, पुणे स्टेशनवरून निघते। त्याच्यासाठी तो यवतवरून हडपसरमध्ये गेला। हडपसरच्या अलीकड एक स्थानक आहे बघा, मांजरी म्हणून, त्या हडपसर मांजरी पुढं हडपसर त्याच्या पुढं असं एका पाठीमागे येतात। आता हा थांबला हडपसरला। हडपसर मोठं बस म्हणजे रेल्वे स्थानक आहे। संध्याकाळी तुम्हाला सांगतो 7, 7:15 वाजल्या होत्या, थोडा थोडा अंधार पडायला लागलेला होता। आणि त्या टायमाला त्या बाकड्यावर ते निवांत बसलेला होता। आता ते तिथं बसल्या आहे ना की बाबा कोण पब्लिक आहे, आता लोक रेल्वे म्हणल्यावर काय उतरणे असतात, काही जाणारे असतात, 100-200 लोक तिथं कायम असायची। आणि मग ह्याची ती विषारी नजर आहे, बलात्कारी माणसाची नजर सांगतो कशी असती, आईला ही बाई चांगलीच ती बा, एक नंबर, डोळ्यातून नजरेतून पाहत असतो ते बघतो, ही बाई जर चांगली आली, हिची फिगर एक नंबर आहे, हिचा फेस चांगला, हिचे डोळे चांगले, हिचं नाक चांगलं आहे, अशा प्रकारे एक वासनान मनातल्या मनात विचार करत असतो एका जागेवर बसून। आणि हा तशा प्रकारचा त्याची नजर बिरबिरत होती लेडीजकड। आणि तशातच तिकडून एक 50 ते 55 वर्षाची महिला, म्हणजे बऱ्यापैकी वयोवृद्ध, डोक्याचे केस 80% पांढरे झाले अशा स्वरूपाची, तिच्या पायात चप्पल नाही आणि एक गाऊन गुलाबी कलरचा तिने घातलेला, अशा स्वरूपात ती तिकडून चलत 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 आली। आणि मग हा बाळ्या इथं बसला, तर मला बाई तर आली बरं का, तर तिची पायात चप्पल नाही, तिचं वर्णन बघितलं, आईला येडसारे का काय। आणि बाई ती खरंच महिला म्हातारी येडसुरच होती, म्हणजे अर्ध्या डोक्याची, थोडक्यात कळत नाही किंवा मतिमंद म्हणून चाला थोडीशी अशा स्वरूपाची, पण एवढं काय तिला क्लिक होत नव्हतं।
पायात चप्पल नाही काय नाही, तिचा अवतार बघून ह्याने तिला असं खून केली, पाणी प्यायचं का? ती तिकडून म्हणली हा पिणे काय, याचा अर्थ ती मराठी भाषिक नव्हती, महाराष्ट्रातली नव्हती, ती टोटल हिंदी बोलायची. आणि बऱ्याच लोक स्वतःच्या आयांना सोडून देतात, बापाला सोडून देतात, त्यातला कायचा प्रकार असला पाहिजे. ती बाई म्हणजे हा पिणे काय. मग ह्यानी ह्या कायदा अनुसार बापाची अवलाद नव्हता की बाबा तिला 10 रुपयाची बिस्लरी द्यायला, पाण्याची बाटली द्यायला. पण याच्या डोक्यात असा विचार केला यांनी की ही जी बाई आलेली आहे, ही बाई आता अंधार पडलेला आहे, हिला पाणी दाखवून आपण जर गोड बोलून साईडला नेलं आणि ह्याची जर इज्जत लुटली तर काय कोणाला कळणार आहे. हा म्हणजे जुन्या माणसाची म्हणे बाबा मुकेला टिंब टिंब केलं तर हाकना बोंब, तसा प्रकार. इतकं वाईट विचार हा पुरुष करू शकतो, ध्यानात ठेवा. कोण ह्या जगात कोण कसं आहे, कोण कसं आहे हे सांगता येत नाही. कोण कसं ऐन टायमाला फसवीन दगा देईन ही सुद्धा सांगता येत नाही. तो उठला तिथं स्टॉलवर गेला, 10 रुपयाची 1/2 लिटरची बाटली घेतली की तिला आणून दिली. आता पाणी देणाऱ्या माणूस म्हणलं तिला थोडं बरंच वाटलं, म्हणजे गाटा गाटा पाणी पिली. और चाहिए क्या, ह्यो मानला. नहीं नहीं बस बस हो गया. ह्यो माल आपको कुछ कपडे और खाना दूं क्या. हा जो बाळे आहे हा तिला म्हणला आपको कुछ कपडे खाना देऊ का तुला. तिला तसं ऐकलं, हा हा दे दो दे दो. ती आपली हा हा म्हणली, पण तिथं बोलण्या बिलण्यात ती थोडी अशी वेडसरपाणी बोलायची. हे पण तथ्य आहे, हे पण सत्य आहे. आणि मग आओ मेरे साथ, त्याला बाळा लागला पुढं चालायला. बाळ्या डोक्यात आयडिया अशी होती की ह्या बाईला इथून फक्त अंधारात न्यायचं आणि जिथं कुणी नाही निर्बुष ही बाई जरी ओरडली तरी कुणाची मदत नाही मिळाली पाहिजे अशा ठिकाणी न्यायचं आणि त्याचा कार्यक्रम करायचा त्या बाईचा. ही त्याच्या फिट डोक्यात बसलं. पण तो जो चालला होता हडपसर, त्याला जे आजूबाजूचा एरिया आहे ना त्याला सेफ वाटत नव्हता, कारण जागजागी लोक, सगळे रस्ते. ही बाई वाटलं आपण फासणार. मग त्यांनी डोक्यात लावलं आणि बाई चालायला लागली त्याच्या मागं तडा तडा तडा. मग तिथून निघाला. सिरम कंपनी आहे आणि सिरम कंपनीचं गेट आहे बघा. त्या गेट पैसे आला तर कामगार सुटले 8 4 4 12 12 8 की त्या सिरमचे तर 10 20 रिक्षा असायच्या कामगारांना आपल्या घरी नेऊन पोचवायसाठी. व्यवसायाचा भाग आहे. तर गेट पैसे आला की रिक्षावाला म्हणला किधर मांजरे जाना है क्या, म्हणजे मांजरेला जायचं का. शिव म्हणला चल. तिला मग त्या बाईला म्हणला तो हमारे घर को चलता हो गाडी में बैठ के. ती बी बसली, हा बी बसला आणि अजून 2 की पॅसेंजर घेतले, 4 घेतले, मागं 3 पुढे, एक ड्रायव्हर शेजारी बसलेला की रिक्षा निघाली. तिथून त्याला मांजरी, तिथला पुढचा स्टॉप, हडपसरच्या पुढला स्टॉप मांजरी. त्या मांजरीच्या रेल्वे स्थानकापाशी सोडलं. रेल्वे स्थानकापाशी सोड म्हणला. 20 20 40 रुपये त्यांनी घेतलं. हा गेला निघून. हडपसरपासून मांजरीला जी रिक्षा आली ती रिक्षा चांगल्या रहिवाशी एरियातून गजबजलेल्या भागातून आली, रोडने आली. हा विषय. त्याला परत मांजरीला सोडा. मांजरी म्हणजे गाव बारीक तिथं आणि तेवढं शिक्षुकाट, तिथं काय लय माणूस नाही काय नाही. मला 1 पॉईंट बऱ्यापैकी अंधार पडला होता. 7:45ची वेळ होती. आणि म्हणला अहो आता ती कसं आहे, प्लॅटफॉर्म संपला की थोडा उतारान असं काट्या कुट्या. तर रेल्वेच्या कडचा एरिया बघा फार असा म्हणजे बंगाराचा असतो, म्हणजे कचरा कचरा पडलेला, कुठं काय टाकावं, बाटल्या पाण्याच्या, तुम्हाला सांगतो घाणेरडं वातावरण, असा तो एरिया. काट्या कुट्या वाढलेल्या, गवतं. त्यांनी त्या पाऊल वाटेनी जिथं कुणी म्हणजे कोणाची ही जर ओरडली तर कोणाची त्याला ही मिळणार नाही, मदत मिळणार नाही, अशा हिशोबाने रेल्वे ट्रॅक पास करून ज्या वेळेस ती त्या उतारता अंधारात शिरली, हा बी अंधारात शिरला, त्यावेळेस ती म्हणली पण एक वाक्य, इधर कैसा तुम्हारा घर, इधर अंधेरे में कैसा घर, हा मला नजदीक आहे नजदीक आहे असं म्हणून 10-20 पावलं पुढे गेली की तिथून त्यांनी आजूबाजूचा परत एकदा सगळ्या अँगलचा अंदाज घेतला ह्या बाळू रघुनाथ जाधवनी. आणि त्या महिलेला जोरात मिठी पाडली आणि लगेच खाली पाडली. आता अचानक हल्ला झाला ना ती. आता हा साधारण 27-28 वर्षाचा, शिवाय दंडागट असा एखादा म्हणून बाई, 2 पैलवान टाईप गडी, अशा मोठ्या मांड्यान बिंड्यान, छाती बिती जाम गडी एकदम. ती बाईचं काय चालणार त्यापुढं. तिने पालथी तिला जी घातली की ती गाऊन बिऊन वर करायला त्याने सुरुवात केली. वा आता ही वेडी जरी असली आणि काही असलं तरी हो का, पाप आहे जगात, सगळं मान्य आहे, पण काहीतरी कुठंतरी तिला पण क्लिक झालं असं ना. ती पण एक स्त्री होती. तिला असं काय क्लिक झालं की तिला कळून चुकलं की ह्याची नियत काय आहे किंवा हा काय करणार हे त्या स्त्रीला वेडसर असून सुद्धा कळलं. तिने जोराजोराने ओरडायला सुरुवात केली, इतक्या जोराने ओरडायला सुरुवात केली. आणि छिनालके छिनालके ती हिंदीमधली शिवी ती त्याला द्यायला सुरुवात केली. जशी त्याला ही थोडं गार पाडलं आणि म्हणलं आवाज काहीचा बंद व्हायना. तशातच तो तिची आंतरवस्त्र फेडायच्या माग होता, कारण
जागा बिगा त्यांनी तर वरच केलता पार, आणि त्याचा कार्यक्रम म्हणजे आबरू लुटायची आणि इथून पळून जायचं ही त्याच्या फिट डोक्यात. ती इतकी ओरडायला लागली की तिने एक त्याच्या हाताला इथं ह्या साईडला चावा सुद्धा घेतला, आणि ही गेलं चिडीला. मग हे बाळ्या हे चिडला गेला, तिथं आवाज काय बंद होता, आणि त्याला आवाज फक्त नको, ह्यांनी 1-2 बुक्क्या घातल्या तोंडावर, आवाज काय तिथं बंद व्हायना. ह्यांनी ताकदीनिशी इतक्या स्पीडने तिथं गाळा दाबला, मारा तडफाडून त्या बाईने जीव सोडला त्या 55 वर्षा. आणि वयाचा जर हिशेब केला ना तर त्या बाळ्याची कंप्लीट आई त्या वयाची होती, त्याची मावशी त्या वयाची होती. असा प्रकार आहेच ना. म्हणजे ह्या कलियुगात बघा काय चाललंय, की इतक्या वयोवृद्ध स्त्रीवर सुद्धा ह्याची नजर गेली. हे काय म्हणावं आता, काय म्हणावं काय ना, अशी परिस्थिती आहे. तर तिचा ताडफाडून मृत्यू झाला तिथं, हातपाय खोडून. ती मेल्याच्या नंतर मात्र हिले चाटकुनी हल्लं तिथून, याची पार म्हणजे वासनाच जिरून गेली पार. चला म्हणला आता मर्डर झालाय म्हणल्यावर तेवढी अक्कल साळायला असते की मर्डर म्हणलं की फाशी नाही तर काळं पाणी आपलं इथून काळं तोंड करा. आणि त्याला वाटलं अंधारात केलंय, कोणी कळणार नाही काय नाही. पण त्यो आहे, नियती आहे, त्यो आहे. त्यांनी बघितलं, लय अति झालं बाबा. आईच्या वयाच्या काय सांगायचं तुम्हाला. त्यांनी तिथून मंत्र फिरवला, मग वरून चित्रगुप्ताला देत दिला, उचला काहीतरी करा. ह्याच्या हातून खून झाला होता. मग ह्याला नियतीने अशी सजा दिली की तिथून हे उठला, तो सासरवाडला गेलाच नाही. मग तो परत रिक्षा धरली तिथून मांजरीवरून, तो हायवेला आला, आणि हायवेवरून तो यवतला आला, त्याच्या घरी आला. मला बायको बिलकुल जाता येईल नंतर मला, पण तो गरबाडला होता, आता गरबडून द्या. हे 1 तारखेला संध्याकाळी 8 वाजता 8:30 वाजता घडलेला प्रकार, 1 एप्रिल 2024. ते इतक्या अडचणीत कोण कशाला मारायचा ते तुम्हाला सांगतो. तरी पण काही सरपण आणण्याच्या निमित्ताने किंवा काय 2 महिला कुऱ्हाडन थोडं दावं घेऊन त्या साईडला गेला, तर प्रचंड वाद दुर्गंधी चाललेली. ते निरखून बघितलं, त्यांना तो जागा दिसला गुलाबी कलरचा. ती बघितल्यावर ती बाई विचित्र स्वरूपात, ती असं 6 दिवसांनी मर्डरची काय अवस्था होती तुम्हाला सांगता येणार नाही का, ती लय भयानक. ती एकदम असं बुथाने दातन बितन सगळं इतकं भयानक. त्यांनी बघितलं की बाया आता आरडत पळाल्या बा. म्हणले आता इथं मर्डर झाला, इथं बाई मारून टाकली, रेल्वेतून टाकली का काय असं चर्चा झाली. आता 4-2 लोकांना कळलं की त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला, हडपसर पोलीस स्टेशनला त्या तक्रारीची नोंद झाली. नोंद झाली की तुम्हाला सांगतो, हडपसरमधून अर्जुन कुदळे पोलीस अधिकारी यांनी या केसचा निकालच लावायचा बा, काय असेल ती. कुदळे साहेबांनी टीम घेतली बरोबर, त्या ठिकाणी दाखल झाले. पहिल्यांदा ते व्यवस्थित बॉडी पाहिली, काय कारण असलं पाहिजे. 50-55 वर्ष रेल्वेतून टाकल्यासारखं वाटत नका, अंतर फार लांब होतं. रेल्वेतून टाकलेला माणूस इतक्या लांब येणार नाही, आणि पोलिसांची एक नजर असते. ते सुरुवातीला जे क्राईम सीन, त्यामुळे क्राईम जर झाला तर पोलिसांना तर अजिबात काय कुठली हालचाल करायची नाही, काय नाही. क्राईम सीन पोलिसांनीच पाहिला पाहिजे. त्यांनी तो क्राईम सीन पाहिला, त्यांच्या डोक्यात काही सूत्र हल्ली की बाबा याचं PM झाल्याशिवाय मला कळणार नाही. त्यांनी वैद्यकीय रुग्णालय ससून हॉस्पिटलला पुण्याला ॲम्ब्युलन्सनी नेले, तिथं PM झालं. PM रिपोर्टमध्ये रेप वगैरे झाल्याचा काही पुरावा नाही. 5 दिवसाची जी बॉडी होती. पण आता तंत्रज्ञान एवढं अवगत झालं आहे, तुम्हाला सांगतो एवढं ॲडव्हान्स झालं आहे की हा खून एक्झॅक्ट कोणत्या दिवशी झाला असेल हे सुद्धा डॉक्टर सांगतात. त्यांनी रिपोर्ट तयार केला, हा 1 तारखेच्या आसपास खून झाला असेल, 1 किंवा 2 तारीख असं त्यांनी रिपोर्ट दिल्याच्या पुढं. कारण 5 दिवसात किती बॉडी चढते, किती खराब होते ते त्यातून कळतं, आणि पोलिसांना त्या दृष्टीने सोपं जातं. पोलिसांनी तो रिपोर्ट घेतला, आणि रिपोर्ट घेतल्यानंतर म्हणले आता तपासाला सुरुवात. आता तपास कसा केला तुम्हाला थोडं ऐकण्यासारखं बघण्यासारखं आहे, तुम्हाला सांगतोय. तपासाचा त्यांनी असा विषय केला की 1 तारखेला ही घटना घडली या. मग ह्या 1 तारखेला इथं आसपास काही कवायना दागाद्वारा काहीतरी मिळणंच. 1 तारीख, 30 तारीख, 29 तारीख, पाठीमागचे 4 दिवस आणि पुढचे 4 दिवस, 2-3 दिवस, आणि पाठीमागचे 2-3, अशा 5-6 दिवसात ते टीम इतकी कार्यरत लागली का आम्हाला की संपूर्ण CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली टोटल त्यांनी. तर त्यांना 1 तारखेला हातात हात घालून चाललेले हे बाळ्या आणि ती महिला दिसली, अज्ञात इसम. आणि ती जी CCTVचं जे फुटेज आहे, ते CCTV फुटेजची फोटो आहे, ते तुम्हाला थंबनेलमध्ये मी लावला आहे. अशा स्वरूपात तो बाळ्या क्लिअर दिसतोय, ती महिला दिसती, तिथं गुलाबी जागा दिसतोय. आणि ते पाहिल्यानंतर म्हणले रिक्षामध्ये उतरले पाहिजे. रिक्षाचा नंबर कळून येत नव्हता, थोडा अंधार असल्यामुळं. पण रिक्षाच्या पाठीमागं चौकोनी अक्षरात एका शाळेची ॲडव्हर्टाईज केलेली चिकटवलेली होती. मग त्या शाळेत
कॉन्टॅक्ट केलं की बुवा तुमच्या शाळेची ॲडव्हर्टाईज म्हणले आम्ही 300 रिक्षांना ॲडव्हर्टाईज चिकटवलेली आहे. पण 300 रिक्षांची ज्यांना ॲडव्हर्टाईज आम्ही चिकटवली त्यांची यादी आमच्याकडे. ती यादी, त्याचे नंबर, संपूर्ण टीम कामाला, सगळ्यांना मग फोन केलं. त्यातलं एक जो रिक्षावाला आहे त्यांनी सांगितलं, म्हणले ती एक वेडसर बाई त्याची आई बी असं म्हणला, तीन त्या दोघाला ते आणली धरून बसवली होती, त्यांना मी सोडलं होतं. मग त्याला सांगितलं की असा असा विषय. मग कोणासारख्या गंभीर गुन्हा मांडल्यावर त्या रिक्षावालीने सुद्धा चांगलं सहकार्य केलं. त्यांनी सुद्धा सांगितले बाबा त्या माणसाचं थोडं मी वर्णन देऊ शकतो. आणि मग त्यांनी दाखवलं, CCTV पाहिले, म्हणले हा सेम हाच आहे. त्याचे फोटो काढले. पुन्हा परिसरामध्ये, तिथालच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, खबऱ्यांच्याकडं बरेच सोर्सेस असतात. काही सगळे नको सांगायला, काय एखादा माणूस परवा दिवशी त्याचा मर्डर करायला डोक्यात असं आज बघत बसलाय तो एपिसोड, त्याला न फायदा व्हायला म्हणून सांगायला नको असा विषय. ती इतकं कसून चौकशी केली आणि मग त्यांना खबऱ्यांच्याकडून माहिती मिळाली की हा जो इसम आहे, हा इसम यवत परिसरात राहणार आहे. यवतला आले, त्याची सगळी हिस्ट्री काढली. मग त्यांची अद्ययावत पालखी उचलली. पालखी इतकी सुपर उचलली तुम्हाला सांगतो. कारण तुम्हाला सांगतो, पोलीससुद्धा वर्दीच्या आतमध्ये एक माणूस असतो, नवीन कॉन्स्टेबल असतात. नवीन कॉन्स्टेबलला जरा परफेक्ट पोलीस व्हायला टाईम लागतो जरा, पण ज्यांची सर्व्हिस 5-6 वर्षापेक्षा जास्त झाली ना, लय खतरनाक, 10 वर्ष 20 वर्ष, तसं जसा अनुभव आहे ना तसा पोलीस एक नंबर. पोलिसांच्या आतसुद्धा असा माणूस असतो की जर एखादी घटना, एखादी केस जर माणसाला जर लाजिरवाणी असेल, मारा ट्रीटमेंट त्याला वेगळी आहे बरं का. ती ट्रीटमेंट तुम्ही सोपी नका समजू. आता मला सगळं सांगता येणार, पण ट्रीटमेंट फार खतरनाक आहे ती. आणि जो दरोडे आहेत, म्हणजे आरोपीचं सुद्धा हे असतात, मर्डरवाले, हाफ मर्डरवाले, दरोडे टाकणारे, तस्करी करणारे, अंमली पदार्थवाले, दारूवाले, लय प्रकार आहेत. तसा जो महिलांची, मुलींची रेप केसमध्ये जे जातात ना, राम राम राम, त्याचं परत तुम्हाला सांगतो, त्याचं आयुष्यात उठायचं सुद्धा ना इतकी वाईट अवस्था होती त्याची, फार भयानक. कारण ते काही गोष्टी अशा की ते न्यायालयात चलत नाही, पण आतल्या हाताने सगळं चालतं. तुम्हाला सांगतो लय रिपीट बारी. आणि मग ह्यांचा कार्यक्रम राबवला चांगला, संगीत वाद्य संगीत वाजवून मस्तपैकी. मग बाळ्यांनी A to Z माहिती सांगितली, अशी सांगितली. मला फक्त तिच्यावर बलात्कार करायचा होता किंवा रेप करायची होती, त्याच्यासाठी मी असं केलं आहे. आणि ती 55 वर्षाची महिला अक्षरशः. त्याच्यानंतर त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला आणि बाळू जाधव हा आरोपी आत्ताच्या कंडिशनमध्ये, आता पहिल्यांदा त्याला दिली पोलीस कोठडी, ती संपली. केस टोटल पूर्ण फाईल करून परत जजसमोर आरोपीन ती बांधली, कुदळे साहेबांनी केस सगळं दाखल केलं. आणि त्याच्यानंतर त्याला आता येरावड्यात येते. ती काही येत नसतं 20 वर्ष. बानगडाशी बायको आहे, मुलगा आहे. बघा तुम्ही आता, म्हणजे ह्यांची मानसिकता बघा. एवढं सगळं असताना सुद्धा हा माणूस ह्या स्टेपला जात असेल, हे कृत्य करत असेल, तर याच्यासारखा नीच माणूस नाही. आणि महिलांनी, मुलींनी कुणी ऑफर दिली असते कशाची, मदतीची किंवा काय, पण समोरचा माणूस स्कॅन करायला शिका. समोरचा माणूस काय बोलतोय, कुठल्या हेतूने बोलतोय, डोळे दाखवून कुणावर विश्वास ठेवण्यासारखं जग अजिबात राहिलं नाही तुम्हाला सांगतो. घरातली व्यक्ती व 4 भिंतीच्या आत तेवढ्या विश्वास ठेवा, बाहेरच्या शेजाऱ्यासुद्धा मिळून एक विश्वास नका ठेवू. असे प्रकार आहे. ह्याच्यातून एवढंच घेतलं तरी लय झालं. जर माहिती आवडली असेल तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी.